नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेफायनाइट इंटिग्रेशन या इंटिग्रेशनच्या पार्ट्सचं ॲप्लिकेशन आपण बघत होतो आणि त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल्स. कोणतं ॲप्लिकेशन आपण घेतलेलं आहे? ॲप्लिकेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशनमध्ये एरिया अंडर दी कर्व, की कर्वच्या अंडर जो रिजन तयार होणार आहे त्या रिजनचा एरिया काढण्यासाठी आपण या डेफायनाइट इंटिग्रेशनचा वापर करतोय. त्यासाठी आपण तीन फॉर्म्युले त्या ठिकाणी मिळवलेले होते. पहिला फॉर्म्युला करस्पॉन्डन्स टू एक्स ॲक्सिस इंटिग्रेशन एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय इंटू डी एक्स. करस्पॉन्डन्स टू सेकंड फॉर्म्युला करस्पॉन्डन्स टू वाय ॲक्सिस एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी एक्स इंटू डी वाय. आणि इन बिटवीन दी टू कर्व्स y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड y इज इक्वल टू जी ऑफ एक्स जो रिजन बाउंड असेल त्याचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला करस्पॉन्डन्स टू एक्स ॲक्सिस इज a इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स इंटू डी एक्स. तर अशा प्रकारे आपण या तीन फॉर्म्युलांपैकी एका फॉर्म्युलाचा वापर करून त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवायला घेतलेले आहेत. शेवटची काही 3-4 एक्झाम्पल्स राहिलेले. 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो कंपल्सरी आणि सोपे एक्झाम्पल्स असतात. फक्त आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून त्या फंक्शन्सचे आपल्याला लिमिट्स जर फाइंड आउट करता आले तर आपल्याला काही अडचण येणार नाही. इव्हॅल्युएशन इंटिग्रेशनचं अतिशय सोपं असतंय. तर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. फाइंड दी एरिया ऑफ दी सर्कल x² + y² इज इक्वल टू 9 युजिंग इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन इनडेफायनाइट वापरणार का डेफायनाइट? तर डेफायनाइट, कारण त्याला लिमिट्स असतात. मग डेफायनाइट इंटिग्रेशनच्या साहाय्याने हे जे सर्कलचं इक्वेशन दिलेलं आहे त्या सर्कलचा एरिया आपल्याला काढायचा आहे. मग आता सर्कलचं इक्वेशन, स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे काय? तर x² + y² इज इक्वल टू r². r इज नथिंग बट दी रेडियस ऑफ दी सर्कल. मग आता या ठिकाणी r² इज इक्वल टू 9 दिलेलं आहे. 9 दॅट इज 3² म्हणजेच r इज इक्वल टू कम्पेअर केल्यावर व्हॅल्यू किती येते? 3 येते. म्हणजे 3 रेडियस असणाऱ्या सर्कलचा एरिया या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला किती सोपं आहे. फॉर्म्युला आहे आपल्याकडे पाय r². एरिया इज इक्वल टू सर्कलचा. मग याच्यामध्ये r² ची व्हॅल्यू घातली की काय येणार आहे? 9 इंटू पाय हा एरिया येणार आहे सर्कलचा. परंतु या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं नाहीये. चेक करू शकतो की आपलं उत्तर जर 9 पाय आलं इंटिग्रेशनच्या साहाय्याने तर आपलं उत्तर बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु या पद्धतीने काढायचं नाही. आपल्याला इंटिग्रेशन डेफायनाइट इंटिग्रेशनच्या साहाय्याने हे सोल्युशन या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग काय आहे सर्कल x² + y² इज इक्वल टू 9, की ज्या सर्कलची रेडियस 3 आहे असा एक सर्कल आपण या ठिकाणी काढूया. x ॲक्सिस, y ॲक्सिस, ओरिजिन 0 0 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 -1 -2 -3 -1 -2 -3. ठीक आहे. तर या ठिकाणी या कर्वचं आपल्याला फिगर काढण्यासाठी आपण टेबल तयार करूया. टेबल करण्यासाठी y इज इक्वल टू फंक्शन मिळूया x² + y² इज इक्वल टू 9. Therefore y² is equal to 9 minus x² and therefore y is equal to under root 9 minus x². हे झालं y equal to function in terms of x. आता यावरून टेबल आपण तयार करूया या ठिकाणी की करस्पॉन्डन्स x आणि y च्या व्हॅल्यूचा. सपोज x इज इक्वल टू 0 घेतलं तर y इज इक्वल टू काय येणार आहे? +or-3 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी दोन पॉइंट आपल्याला मिळतात, 0 3 आणि 0 -3 येतोय. त्याचप्रमाणे जर या ठिकाणी x इज इक्वल टू 3 घेतलं, x इज इक्वल टू 3, देन y इज इक्वल टू बघा 3 चा स्क्वेअर 9, 9 - 9 0, 0 चा स्क्वेअर रूट 0 म्हणजे y इज इक्वल टू 0 येते. x इज इक्वल टू -3 घेतलं, -3 चा स्क्वेअर 9, 9 - 9 0, 0 चा स्क्वेअर रूट 0 येणार आहे. देअरफॉर हियर वी गेट 4 पॉइंट 0 +3 0 -3 3 0 आणि -3 0. प्लॉट करूया ते फिगर मध्ये. पहिला पॉइंट आहे 0 +3, 0 +3 म्हणजे कोणाची व्हॅल्यू? y ची व्हॅल्यू. कुठे आहे? हा येतोय पॉइंट तो. त्यानंतर 0 -3 कुठे येणार आहे? हा पॉइंट येणार आहे y ॲक्सिस वरचा. त्यानंतर 3 0, x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू 0 म्हणजे हा x ॲक्सिस वरचा हा पॉइंट आणि -3 0 म्हणजे हा पॉइंट येतोय. आणि आता हे 4 पॉइंट जोडले की आपल्याला काय मिळणार आहे?
तर या ठिकाणी सर्कल या ठिकाणी मिळणार आहे आणि या सर्कलचं आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे तर सर्कलचा एरिया या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. मग आता ह्या फिगर वरून आपल्या लक्षात आलंय की हा जो सर्कल आहे हा करस्पॉन्डन्स टू एक्स आणि वाय ऍक्सिसला सिमेट्रिक मिळालेला आहे. म्हणजेच या ऍक्सिस मुळे या सर्कलचे 4 भाग तयार झालेले आहेत आणि ते चारही भाग इक्वल आहेत. मग आता पूर्ण सर्कलचा एरिया न काढता आपण जर एका पार्टचा जर एरिया काढला आणि त्याला जर मल्टिप्लाय 4 केलं तर आपल्याला रिक्वायर्ड सर्कलचा एरिया या ठिकाणी मिळेल. लक्षात आलंय? काय करणार आहोत आपण पूर्ण सर्कलचा एरिया न काढता आपण एका पार्टचा एरिया काढला आणि त्याला मल्टिप्लाइड 4 केलं तर आपल्याला रिक्वायर्ड सर्कलचा एरिया मिळू शकतो. मग आता या शेडेड रिजनचा एरिया काढण्यासाठी आपल्याला लिमिट्स त्याचे पाहिजे. मग आता हा शेडेड रिजन कशाच्या अंडर आहे या सर्कलच्या म्हणजेच x² + y² = 9 म्हणजेच त्याचं इक्वेशन y = (√9 - x²) घेणार. करस्पॉन्डन्स टू x कोऑर्डिनेट्स कोणते येणार आहेत या रिजनचे तर हियर इज लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट इज 3. म्हणजेच रिक्वायर्ड एरिया फॉर दिस सर्कल कॅपिटल A इज इक्वल टू 4 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 y into dx which is equal to 4 into integration from 0 to 3. मगाशी y आपण काढलेला आहे का (√9 - x² into dx). आणि आता हे इव्हॅल्युएट करायचं आहे. इनडेफिनाइट मध्ये केलेलं आहे, डेफिनाइट्स मध्ये सुद्धा केलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे करायचं आहे 4 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 (√9 कुणाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर (-x² into dx). आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरणार आहे (√a² - x²). (√a² - x² चं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आधी काय आहे सांगा बघू. तर इंटिग्रेशन ऑफ (√a² - x² into dx इज इक्वल टू x/2 into (√a² - x² plus a²/2 into sin inverse of x/a plus c. तर असा हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर या फॉर्म्युलाचा वापर करून या ठिकाणी आता a म्हणजे 3 आहे, x म्हणजे xच आहे. तर या एरिया रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 4 इंटू x/2 into (√9 - x² plus a² that is 9/2 into sin inverse of x/3 and from the limits 0 to 3. लिमिट्स घालूया. therefore a is equal to 4 into bracket x ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पहिल्यांदा 3 पुट करूया. 3/2 into (√9 - 9) plus 9/2 into sin inverse of 3/3 minus हे झालं अप्पर लिमिट पुट केलं. आता मायनस लोअर लिमिट पुट करणार आहे आणि दोन टर्मची बेरीज आहे मायनस आहे म्हटल्यानंतर ब्रॅकेट जर नाही घातलं तर दोन्ही पद मायनस होणार आहेत हे लक्षात घ्या. मग 0/2 into (√9 - 0) मायनस प्लस मायनस मायनस येणार आहे 9/2 into sin inverse of 0/3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. कारण 4 हे सगळ्या टर्मला मल्टिप्लाइड असणार आहे. इथे बघा 9 - 9 0 0 into समथिंग ही टर्म कॅन्सल होते. इथे 0/2 0 into समथिंग ही टर्म कॅन्सल होते. आता ह्या टर्म ज्या राहिलेल्या आहेत त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट करूया. 9/2 into काय राहिलं 3/3 1 sin inverse of 1. sin inverse 1 व्हॅल्यू येते π/2. sin inverse 1 that is equal to π/2 minus 9/2 into sin inverse of 0/3 0 sin inverse 0 0 येते. म्हणजे ही टर्म काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजेच राहतंय काय तर 4 into 9 π/2 into 2. therefore it is equal to 4 into 9 π/4. 4 here 4 4 cancel that is equal to 9 π. एरिया आहे स्क्वेअर युनिट लिहायला विसरायचं नाही. मगाशी आपण डायरेक्ट फॉर्म्युलानुसार काढलेलं होतं πr²
म्हणजेच पाय इंटू 3चा स्क्वेअर पाय इंटू 9 दॅट इज 9 पाय आपलं उत्तर आलं होतं. आणि या इंटिग्रेशन डेफायनाइट इंटिग्रेशनच्या सहाय्याने आपण या सर्कलचा एरिया फाइंड आउट केलेला आहे, तो सुद्धा आपल्याला 9 पाय या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे हे उत्तर आपलं बरोबर आहे, आपण 100% सांगू शकतो. तर अशा प्रकारे डेफायनाइट इंटिग्रेशनचा वापर करून एरिया ऑफ दी सर्कल x² + y² इज इक्वल टू 9 या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेला आहे. याच पद्धतीने जे इलिप्सचं इक्वेशन आहे, स्टँडर्ड इलिप्सचं इक्वेशन, त्यावरून एक एरिया आपण या ठिकाणी फाइंड आउट करूया. फाइंड दी एरिया ऑफ दी इलिप्स x² अपॉन 25 प्लस y² अपॉन 16 इज इक्वल टू 1. तर इलिप्सचं स्टँडर्ड इक्वेशन आहे x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. त्यानुसार हियर a इज इक्वल टू 5 and b इज इक्वल टू 4 आहे. आता या इलिप्सचं इक्वेशन एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण या ठिकाणी मगाच्याच पद्धतीने फिगर या ठिकाणी फाइंड आउट करूया की तो इलिप्स कसा आहे. तो इलिप्स म्हणजेच अंडाकृती आकार असतो त्याचा, तर तो या ठिकाणी आपण मिळवूया आधी. तर x² अपॉन 25 प्लस y² अपॉन 16 इज इक्वल टू 1. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळवायची आहे. देअरफॉर y² अपॉन 16 इज इक्वल टू 1 मायनस x² अपॉन 25. Therefore y² is equal to 16 into bracket 25 minus x² upon 25, and therefore y is equal to square root घेतलं तर 4 upon 5 into square root of 25 minus x². हे झालं y फंक्शन f of x. आता या y फंक्शनचं आपल्याला फिगर काढण्यापूर्वी आपण टेबल या ठिकाणी x आणि y च्या व्हॅल्यूचा मिळवूया. x corresponds to y. x is equal to 0 घेतलं तर बघा काय येते. 25 minus 0 25 चं स्क्वेअर रूट 5. 5 ला 5 कॅन्सल. y is equal to 4. त्यानंतर प्लस और मायनस 4 येणार आहे. त्यानंतर x is equal to 5 घेतलं तर काय येणार आहे. 5 चा स्क्वेअर 25 25 minus 25 0 0 into समथिंग 0 येणार आहे. x is equal to -5 घेतलं तरी सुद्धा आपल्याला काय येणार आहे. 25 minus 5 चा स्क्वेअर प्लस 25 25 minus 25 0 0 into समथिंग 0 येते. हे 4 पॉइंट आपण प्लॉट करूया. त्यानुसार 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 origin 0 0 1 2 3 4 5 y axis x axis -1 -2 -3 -4 -5 -1 -2 -3 -4 -5. Okay, first point we take 0 4 0 4 म्हणजे हा पॉइंट आला. नेक्स्ट 0 -4 0 -4 हा पॉइंट आला. नेक्स्ट 5 0 x is equal to 5 y is equal to 0 म्हणजे हा ऍक्सिस वरचा हा पॉइंट आला. अँड -5 0 म्हणजे हा पॉइंट आलेला आहे. आणि हे पॉइंट जोडले तर आपल्याला जी फिगर मिळते ती फिगर असणार आहे इलिप्स या जॉमेट्रिकल फिगरची. ही ती फिगर असणार आहे इलिप्स. तर या इलिप्स आपल्याला या ठिकाणी एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग आता ह्या फिगरवरून आपल्या लक्षात येते की पुन्हा ही फिगर जी आहे ती सिमेट्रिक आहे. करस्पॉन्ड्स टू एक्स आणि वाय ऍक्सिस मुळे या इलिप्स या फिगरचे 4 इक्वल पार्ट्स पडलेले आहेत. मग त्या चारही पार्टचा एरिया न काढता आपण जर एका पार्टचा एरिया काढला आणि त्याला मल्टिप्लाइड जर 4 केलं तर आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड एरिया या ठिकाणी मिळू शकतो. लक्षात आलंय. मग त्यानुसार हा जो शेडेड केलेला रिजन आहे त्याचे आपल्याला करस्पॉन्ड्स टू एक्स ऍक्सिस आपण लिमिट्स घेणार आहोत. लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट येते 5. Therefore, required area of the ellipse capital A is equal to 4 into integration from 0 to 5 y into dx. y काय मिळालं होतं मगाशी 4/5 का 4/5 into root 25 minus x². 4/5 into root of 25 minus x² into dx. 4/5 constant आहे. टेकिंग आउटसाइड 4 into 4 16/5
into integration of 0 to 5 root of 5 square minus x square into dx. मगाचाच फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. त्यानुसार एरिया इज इक्वल टू कैपिटल A इज इक्वल टू 16/5 into bracket x upon 2 into under root 25 minus x square plus 25 upon 2 a square upon 2 into sin inverse of x upon 5 from the limits 0 to 5. From the limits 0 to 5 फॉर्म्युला वापरून आपण या ठिकाणी मिळवलेला आहे इंटिग्रेशन. आता लिमिट्स पुट करूया. इट इज इक्वल टू 16/5 इंटू अप्पर लिमिट पुट केलं 5/2 अप इंटू रूट ऑफ 25 minus 25 plus 25/2 into sin inverse of 5/5 minus 0/2 into root of 25 minus 0 minus 25/2 into sin inverse of 0/5. Square bracket complete. 0/5 0 sin inverse 0 0 ही टर्म कॅन्सल होते. 0/2 0 0 into something 0. त्याचप्रमाणे 25 minus 25 0 0 चं स्क्वेअर रूट 0 into something ही टर्म कॅन्सल होते. तर आता ही टर्म sin inverse of 5/5 1 sin inverse of 1 that is pi/2 and therefore it is equal to 16/5 into 25/2 into sin inverse pi/2. Here is cancel 5 5s are 25, 2 8s are 16 and 2 4s are it is equal to 4 pi square unit. तर अशा प्रकारे इलिप्स हे जे इक्वेशन दिलेलं आहे x स्क्वेअर अपॉन 16 प्लस y स्क्वेअर अपॉन 25 तर त्या इक्वल टू 1 या इलिप्सचा आपल्याला या ठिकाणी एरिया मिळालेला आहे. इट इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर युनिट. नेक्स्ट एक्झाम्पल आपण मगाशी बघा 16/5 into 25/2 into pi/2 या ठिकाणी 5 5 त्यानंतर 4 5 25 हा 5 मगाशी राहिला होता चुकून 4 into 5 that is equal to 20 pi स्क्वेअर युनिट. या ठिकाणी एरिया आपल्याला या ठिकाणी मिळतोय. तर अशा प्रकारे या इलिप्स एरिया आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट की फाइंड द एरिया enclosed between the circle x square plus y square is equal to 1 and the line x plus y is equal to 1. x plus y is equal to 1. काय आहे तर x square plus y square is equal to 1 and ही जी लाइन आहे x plus y is equal to 1 या दोन जॉमेट्रिकल फिगरच्या मध्ये जो रिजन बाउंड असणार आहे त्याचा एरिया आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. तो करण्यापूर्वी आपण या ठिकाणी आधी फिगर काढूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येते की नक्की कुठल्या रिजनचा एरिया या ठिकाणी काढायचा आहे. x ॲक्सिस y ॲक्सिस फर्स्ट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 1 देयरफॉर y इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर असा हा फंक्शन या ठिकाणी मिळतंय. तर याचा ग्राफ काढण्यासाठी आपण टेबल तयार करूया. करस्पॉन्डन्स x आणि y कोऑर्डिनेटचा. x इज इक्वल टू 0 देन y इज इक्वल टू प्लस और माइनस 1 देन x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू माइनस 1 y इज इक्वल टू 0. मग त्यानुसार हा सर्कल काढूया की जे 1 2 1 2 1 2 1 2 -1 -2 ठीक आहे. तर 0 1 0 1 म्हणजे हा पॉइंट आला. 0 -1 हा पॉइंट येतोय खालचा. 1 0 हा पॉइंट येतोय. -1 0 हा पॉइंट येतोय. आणि हे चारही पॉइंट जोडल्यानंतर जी फिगर मिळणार आहे ती आपल्याला सर्कल या ठिकाणी मिळणार आहे. आणि या सर्कलचा एरिया आणि त्याचप्रमाणे
x प्लस वाय इक्वल टू 1 ही लाईन आपल्याला काढायची आहे. देअरफॉर y इज इक्वल टू 1 मायनस एक्स. याचा ग्राफ काढण्यासाठी टेबल तयार करूया. x इक्वल टू 0 घेतला तर y इज इक्वल टू 1 मिळते. x इज इक्वल टू 1 घेतलं y इज इक्वल टू येते 0. x इज इक्वल टू -1 घेतलं तर या ठिकाणी y इज इक्वल टू मिळते 2 मिळते. ठीक आहे. तर आता हे दोन पॉइंट्स 0 1 0 1 म्हणजे हा पॉइंट आला अँड 1 0 कोणता येतोय हा पॉइंट येतोय आणि हे दोन पॉइंट जोडले तर ती जी लाईन मिळणार आहे ती असणार आहे x प्लस वाय इज इक्वल टू 1 या इक्वेशनची ही लाईन असणार आहे. आणि आता आपला प्रश्न आहे की या दोन जॉमेट्रिकल फिगरच्या मध्ये जो रिजन बाउंड आहे, मग कोणता रिजन बाउंड आहे सर्कल आणि लाईनच्या मध्ये, तर हा रिजन बाउंड आहे हे लक्षात घ्या. तर या रिजनचा एरिया आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. मग हा एरिया जो आहे तो कुठे आलेला आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला आलेला आहे आणि कर्वच्या अंडर आणि लाईनच्या वरती असा हा तो रिजन आहे. मग तो काढताना आपल्याला कसा काढावा लागणार आहे, तर इन दी फर्स्ट क्वाड्रंट ही जी वर्तुळ पाकळी आपल्याला दिसते तर त्या वर्तुळ पाकळीचा आपल्याला एरिया काढून त्याच्यामधून हा जो ट्रायंगल दिसतोय त्याचा एरिया जर आपण सबट्रॅक्ट केला तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया या ठिकाणी मिळू शकते. लक्षात येतोय. या वर्तुळ पाकळीचा एरिया आपण काढणार, त्याच्यामधून या ट्रायंगलचा एरिया आपण जर वजा केला तर आपल्याला हा रिक्वायर्ड एरिया शेडेड पोर्शनचा मिळणार आहे. मग त्यासाठी आपण ह्याला नाव देऊया. ओरिजिन ओ, हा पॉइंट ए घेऊया आणि हा पॉइंट बी घेऊया. मग त्यानुसार पहिला एरिया आपल्याला रिक्वायर्ड एरिया कॅपिटल ए इज इक्वल टू काय येतोय वर्तुळ पाकळीचा एरिया मांडूया पाहिजे तर एरिया ऑफ दी ओ ए बी ओ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी. मग ते काढण्यासाठी दोन्ही फिगर साठी आपल्याला लिमिट सेम असणार आहेत. 0 टू या ठिकाणी 1 आहे. देअरफॉर एरिया रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 ओ ए बी वर्तुळ पाकळीचा एरिया. मग त्याच्यासाठी इक्वेशन येणार आहे y इज इक्वल टू अंडर रूट काय आलं इक्वेशन 1 मायनस x square under root 1 minus x square. Therefore required area A is equal to integration from 0 to 1 under root 1 minus x square dx. लाईनच्या इक्वेशन वरून y is equal to 1 minus x मिळतोय आणि सर्कलच्या इक्वेशन वरून y is equal to मिळतोय under root 1 minus x square मिळतोय. मग सर्कलच्या एरिया मधून म्हणजे या वर्तुळ पाकळीच्या एरिया मधून हा ट्रायंगलचा एरिया आपण वजा करतोय. त्यानुसार हे इक्वेशन मांडलेलं आहे. Therefore it is equal to काय येतो याचा फॉर्म्युला a स्क्वेअर. मगाचाच फॉर्म्युला वापरावा लागणार आहे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. Therefore it is equal to x upon 2 into under root 1 minus x square plus a square that is 1 upon 2 into sin inverse of x upon 1 in minus 1 minus x 1 minus 1 चं इंटिग्रेशन x minus minus plus x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 फ्रॉम दी लिमिट्स 0 टू 1. दोन्हीचं लिमिट सारखंच आहे त्यामुळे आपण एकत्र केलं तरी सुद्धा चालेल, परंतु हे मायनस आहे त्यामुळे हे मायनस होणार आहे आणि हे मायनस मायनस प्लस झाले. लिमिट्स पुट करूया. देअरफॉर a इज इक्वल टू x इज इक्वल टू अपर लिमिट 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ 1 मायनस 1 प्लस 1 अपॉन 2 इंटू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन 1 मायनस 1 प्लस 1 अपॉन 2 मायनस लोअर लिमिट 0 पुट केलं तर 0 अपॉन 2 ही कॅन्सल होणार आहे. 0 अपॉन 1 0 0 ही कॅन्सल होणार आहे. ही 0 येणार आहे, ही 0 येणार म्हणजे सगळ्या टर्म काय येणार आहेत 0 येणार आहे. इव्हॅल्युएट करूया. इथे बघा 1 मायनस 1 0 ही टर्म कॅन्सल होते. साइन इनवर्स ऑफ 1 दॅट इज साइन इनवर्स ऑफ 1 दॅट इज पाय बाय 2. देअरफॉर a is equal to 1/2 into pi by 2
-1 plus 1/2 -1/2 and it is equal to pi by 4 minus 1/2. Pi by 4 minus 1/2 square unit. This is the required area of the region which is bounded between the circle x square plus y square is equal to 1 and the line x plus y is equal to 1. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी डेफायनाइट इंटिग्रेशनचा वापर करून त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण एरिया अंडर द कर्व हे ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. हा पॉइंट प्रॅक्टिकल साठी सुद्धा आहे. हीच एक्झाम्पल आपण जर्नल मध्ये लिहिणार आहोत, दुसरं काही नाही. लक्षात घ्या, प्रॅक्टिकल म्हणजे आपल्याला काय लॅब मध्ये जाऊन प्रॅक्टिकल करायचं नाही. ही ऍप्लिकेशन लेवल जी एक्झाम्पल्स आहेत, जशी डेरिव्हेटिव्हचे आपण ऍप्लिकेशन्स बघितले तसंच हे इंटिग्रेशनचे ऍप्लिकेशन्स आपण बघितलेले आहे. या ठिकाणी आपले त्या दोन्ही टॉपिकवरचे ऍप्लिकेशन्स पेपर सेकंड साठी पूर्ण झालेले आहेत. तर अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. 20 मार्काचा टॉपिक आहे इंटिग्रेशन, इनडेफाइनाइट इंटिग्रेशन 10 मार्काचा, डेफाइनाइट इंटिग्रेशन 6 मार्कासाठी आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफाइनाइट इंटिग्रेशन एकूण 4 मार्कासाठी आहे. तर काही अडचण असेल तर पर्सनली फोन करा, आपण चर्चा करूया. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी.